नमस्कार मित्रांनो, मी बारक्या ऑटो मास्टर गॅरेज. हे बघा, ही गाडी आहे ना BS6 आहे. ही गाडी नुसती बुकबुक बुकबुक करत होती, टायमिंगवरती थांबत नव्हती आणि गाडी पळायला पण बुकबुक बुकबुक करून पळत होती. जर तुम्हाला पण पैसे वाचवायचे असेल तर रिक्षावाल्यांना ही खास टीप आहे. पहिला काय करा, तुम्ही पलक चेक करून घ्या बरोबर आहे का नाही. जर तुमचे पलक बरोबर असतील तर टॅपिट सेटिंग चेक करा. टॅपिट सेटिंग जर एकदम परफेक्ट असेल ना तर इथं आहे बघा, हेअर किन्नरच्या इथं आहे ना टिकली येते एक. खोलून दाखवतो तुम्हाला. हे बघा, ही टिकली जरी पडली असेल ना तुमची तुटून तर गाडी तुमची बुकबुक 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 करत. आणि ही गाडीला टिकली नव्हती, मी टिकली बसवली तरी गाडी बुकबुक बुकबुक करत होती. आणि हे बघा, यो पाईप असतो ना पाठीमागचा, जर तुमचा हवा भेटत नसेल गॅसला बरोबर कमी जास्त तरी गाडी बुकबुक बुकबुक होईल. आणि याच्यामध्ये मी एक रबर लावलेला आहे की हवा एकदम परफेक्ट जायसाठी. पण याचा प्रॉब्लेम आहे ना, याचा प्रॉब्लेम हे बघा, याचा जो इंजेक्टर असतो ना पूर्ण यो कार्बेटरसारखा पाठीमागचा, त्याचे नटबोल आहे बघा पडलेले. हे बघा दिसतोय, यो हालत होता म्हणून गाडी बुकबुक 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 पिकअप सोडत होती. आता एक नट पडलेला तो आणि हे नटबोल होता तरी गाडी बुकबुक करत होती. आता नट लावला मी नवीन. आता गाडी चालू करून बघतो कशी चालू होते, गाडी कशी टायमिंगवरती थांबते. आता यो तर सगळा परफेक्ट आहे. फिटिंग करून तुम्हाला गाडी चेक करून दाखवतो. चालू कर. हे बघा मित्रांनो, ही गाडी झालेली आहे. आता बघू आपण चालू करून गाडी. बघा कशी फायरिंगवरती आता टायमिंगवरती थांबली गाडी. चला, ओके, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू.